उद्या 9 ऑगस्टला मराठा मूकमोर्चा निघणार आहे। मराठा मोर्चामुळे दक्षिण मुंबईतल्या शाळा उद्या बंद असणार आहेत। जवळपास 500 शाळांना दक्षिण मुंबईमधल्या उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सायन ते CSMT दरम्यान या शाळा बंद असतील। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सध्या आपल्या बरोबर आहे। दीपाली, उद्या मराठा क्रांती मूकमोर्चा असणार आहे आणि त्यामुळे शाळा बंद आहेत, काय नेमकी सविस्तर माहिती कळते? ज्या पद्धतीने मराठा मोर्चाची सध्या तयारी सुरू आहे आणि आपल्यालाही माहिती आहे की ट्रॅफिकचे जे सगळे मार्ग आहेत, वाहतुकीचे मार्ग आहेत, ते देखील मोठ्या संख्येने बदलण्यात आलेले आहेत। त्यामुळे अर्थात स्कूल बसला देखील या मार्गांचाच अवलंब करावा लागणार आहे आणि एकूणच जर गर्दी असेल उद्या तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेता शिक्षण विभागाने नुकताच हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 500 शाळा ज्या आहेत त्या उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांचा सुरक्षा बघून, एकूणच वाहतूक व्यवस्था बघून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण सकाळच्या सत्राची जी शाळा आहे ती आता सुटलेली आहे, विद्यार्थी घरी गेलेले आहेत। मात्र नुकताच शिक्षण विभागाने हा जो निर्णय आहे तो जाहीर केलेला आहे। दीपाली, केवळ दक्षिण मुंबईतल्या शाळांबाबतच हा निर्णय असणार आहे? नक्कीच ज्या पद्धतीने ज्या मार्गावरून मराठा मोर्चा निघणार आहे तो मार्ग लक्षात घेता हा सध्या तात्पुरता निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या तरी शिक्षण विभागाकडून दक्षिण मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्यात येतील एवढीच माहिती मिळते। यापुढेही आपण याचे अपडेट घेत राहू। जर काही इतर मार्गांबाबत जर विचार केला शिक्षण विभागाने तर त्या ठिकाणच्या शाळांवर देखील काय परिणाम होणार आहे। जरूर, धन्यवाद दीपाली, दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। दीपाली जगताप पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। आणि एक महत्त्वाचा निर्णय, दक्षिण मुंबईतल्या शाळा या उद्या बंद असणार आहेत। उद्या मराठा क्रांती मूकमोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मार्गावरून मार्गावर ज्या शाळा आहेत त्या उद्या बंद असणार आहेत आणि शिक्षण विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।